नमस्कार. N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. आज परभणी जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी 2026 मध्ये महानगरपालिकाचे वंचित बहुजन आघाडीचे आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांनी नियमाचेच पालन करीत जिथपर्यंत हद्द त्यांनी दिलेली होती त्या तिथपर्यंतच त्यांनी आज डोर टू डोर त्यांनी भेट घेतली आहे आणि आमच्यासोबत आता वंचितचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी. त्यांच्याशी आपण संपर्क साधणार की ते जनतेसाठी काय प्रेरणा देणार आहेत. आज 1 जानेवारी 2026 या शुभ मुहूर्तावर वंचित बहुजन आघाडीचे आज प्रचार सुरू करण्यात आलेला आहे. महाराणा प्रताप यांना पुष्पहार अर्पण करून जिंतूर नाका रायगड कॉर्नर या ठिकाणाहून पूर्ण पेडगाव रोड ते नेहरू नगर पर्यंत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डोर टू डोर भेटण्यात आलेले आहे. प्रभाग क्रमांक 10 मधल्या सर्व मायबाप जनतेला विनंती करतो हात जोडून की आपण सर्वांनी एक वेळेस वंचित बहुजन आघाडीला मतदान देऊन बघा. आपल्या प्रभाग क्रमांक 10 ची परिस्थिती आम्ही निश्चितच बदलू. येणाऱ्या 15 तारखेला आपलं अमूल्य मत आम्हाला द्यावे. आपण 50 वर्षापासून बघतायत की प्रभाग क्रमांक 10 ची परिस्थिती कशी आहे. इथले बरेच लोकांशी माझ्या गाठी भेटी झाल्यात. प्रत्येक प्रभागात मी फिरतो, प्रत्येक नगरात फिरतो, लोकांशी भेटी घेतो. लोकांचं म्हणणं आहे की आजपर्यंत कोणते नगरसेवक आहेत आम्हाला माहीतच नाही साहेब, आणि कुठला नगरसेवक आमच्या नगरात येत नाही, आमच्या नगराची परिस्थिती बघत नाही. आता आपण झोपडपट्टीकडले भाग बघितले, कॅनल कडले साईडचे लोक बघितले, ते यांची इतकी दुर्दशा अवस्था आहे की आज साधा प्रचार करण्यासाठी एवढी म्हणजे प्रचार कार्यकर्त्याची परिस्थिती बेकार झाली की आता बी सुद्धा त्याच्या नाल्यात आणि चिखलात आहेत. सध्या बी आता बी घर की म्हणजे यायच्या नालीतलं पाणी तिथं, तिथलं द्यायचं पाणी तिथं, असं सासत मोठमोठे डवं अजून बी नेहरू नगर असेल, शाहू नगर असेल, भारत नगर असेल, त्यानंतर सावित्रीबाई फुले नगर असेल, लक्ष्मी नगर असेल, आमचं हे सगळे आज बी खड्ड्यात आहेत आणि चिखलात आहेत. आज बी आपल्याला बघायचं असेल तर आपण एक राऊंड मारू शकतो. आज बी मोठमोठे गटार तिथं आज बी तशाच परिस्थितीमध्ये आहेत. हे बघा, गेल्या 2 महिन्या अगोदर इतका पावसाचा प्रवाह होता की लोकांच्या घरामध्ये गुडघ्या इतकालं पाणी साचलेलं होतं. नेहरू नगर असेल, लक्ष्मी नगर असेल, भारत नगर असेल, त्यामध्ये सावित्रीबाई फुले नगर आहे, शाहू नगर आहे, आसाराम बापूगडला पट्टा आहे, काही बालाजी नगर आहे आणि अनेक मध्ये काही रस्ते असे आहेत की ज्याच्या घरामध्ये पाणी घुसण्याचे त्यांनी रस्ते तसे करून ठेवलेत आणि लोकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याच्या नंतर इथले 4 प्रतिनिधी असताना कोणीही त्यांना येऊन बघितलं नाही. फक्त वंचित बहुजन आघाडीने याचा पाठपुरावा करून मी डोर टू डोर भेटून लोकांचे स्वतः नाव नोंद करून इथल्या तहसीलदारला भेटून त्यांचं मंडळीत आणून त्याच्या प्रत्यक्ष समोर त्यांना दाखवून इथला पाठपुरावा करून या गोरगरीब जनतेला महाशासनाच्या वतीने 10-10 हजार रुपये मी मिळवून दिलेले आहेत. आज बी काही लोकांचे नाव चालू आहेत. माझा आज बी पाठपुरावा त्यांच्याकडे चालू आहे. जे काही लोकांचे नाव राहिलेले त्यांचे बी 4 ते 8 दिवसामध्ये सर्वांना पैसे मिळून जातील. आणि कुठलाही प्रतिनिधी आमचा इथला कधी आमच्या इकडल्या लोकांना येऊन बघत नाही. तेवढंच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो, आपलं अमूल्य मत आम्हाला द्यावे. आम्ही प्रभाग क्रमांक 10चा निश्चितच विकास केल्याशिवाय शांत बसणार नाहीत.